हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी इथे श्रेयाला आणि आदर्शला तयार करायला घेतलं होतं. तर मी श्रेयाला साडी वगैरे घालून घेतली आणि नंतर ज्वेलरी वगैरे घालत होती. तर एकदम वारकरी बनून जायचं होतं, एकदम पारंपरिक लुक करणार होते. तर असं मी सिंपल आणि म्हणजे थोडीच ज्वेलरी घातलेली आहे आणि एकदम साधं सिंपल हेअरस्टाईल करणार आहे. तर तिचं ते वेणी वगैरे घालते त्यामुळे तिचा मधून भांग असतोच. तर मी तसंच घेतलं आणि पटकन म्हणजे हेअरस्टाईल करायला घेतली, कारण उशीर पण झाला होता, त्यांना सकाळीच जायचं होतं त्याच्यामुळे. आणि मुलींचं आवरायचं म्हणल्यावर खूपच असतं. तर मी ते एक पोनी म्हणजे मागं एक पोनी बांधली आणि नंतर मग एक छोटा बन होता माझ्याकडे, मी तिच्यासाठीच खास घेऊन ठेवलेला होता. तर थोडी छोटी केस असली की मी छोटाच बन वापरते. तर तुम्ही बघू शकता तो बन लावला आणि पटकन ते केस पिननी टच करून घेतली आणि पटपट तसे टच करून घेतले आणि नंतर क्लिप वगैरे लावून पॅक केले. आणि माझ्याकडे एक म्हणजे हेअरस्टाईलचा एक बन आहे, तर तो खूप उपयोगी पडतो, कारण की मी जेव्हा हेअरस्टाईल करते तेव्हा पण मला खूप उपयोगी पडतो. आणि श्रेयाचे वगैरे हेअरस्टाईल करताना तुम्ही बघू शकता किती छान आहे. तो केसांचाच आहे, करल्या केसांचा, त्याच्यामुळे. आणि तिची हेअरस्टाईल वगैरे सगळं आवरून झालं. नंतर आदर्शला आवरायला घेतलं. तर मुलांचं काही एवढं नसतं, फक्त गंध वगैरे लावायचा होता मला त्याला. तर मी तो पण गोपीचंद वगैरे लावून घेतलं. आणि कसं हे लावायला थोडा वेळ लागतो, कारण की जे आपण बाहेर लावतो त्यांच्याकडे तो साचा असतो, त्यामुळे ते पटकन बुडवून लावतात. पण आपल्याकडे ते नसतं, त्यामुळे मी काडीनीच ते जे माचीसची काडी असती त्यांनीच मी गंध करून घेतला आणि लावून घेतला. नंतर अष्टगंध आणि वगैरे लावून घेतला आणि नंतर थोडंसं कानाला आणि गळ्याला लावलं. तर डोळ्याच्या साईडला लावायचं राहिलं माझं, कारण की खूप गडबड झाली होती, उशीर होत होता, त्याच्यामुळे पटपट लावून घेतलं आणि त्याला तयार करून लगेच त्याला म्हणजे पाठवलं. तर दोघांचा लूक तुम्हाला बघायचा असेल तर पुढे बघा. आणि मस्त असं दोघं पण तयार झाले होते, एकदम वारकरी बनून. असं खूप छान वाटतं. आणि मुलांना पण म्हणजे जे स्कूलमध्ये हे सगळं घेतात ते आपली परंपरा आहे आणि पारंपरिक सण वगैरे हे केले पाहिजे. तर श्रेया अशी तयार झाली होती, तुम्ही बघू शकता. तिची मागची हेअरस्टाईल खूप छान झाली होती, दोघं पण खूप क्यूट दिसत होते. तर तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.